ब्रेकनंतर थेट जाऊयात. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलतात. उत्कृष्ट समन्वय आहे त्यांचा, रोज एकमेकांशी ते संपर्कामध्ये आहेत. प्रतिबंधक ज्या योजना आहेत फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झालेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत नागरिकांसाठी. कार्यालयामध्ये गर्दी कमी करा म्हणून सांगितलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात प्रवेश करताना संभाव्य कोरोना बाधितांची पडताळणी करण्यासाठी टोल नाके आणि बस स्टँड येथे सुद्धा स्क्रीनिंगची काही प्रमाणामध्ये व्यवस्था केली आहे. काही प्रमाणामध्ये आता जिथे नसेल तिथे आपण करणार आहोत. एक आहे की बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सुद्धा ते येऊ नये म्हणून त्यांना थोडासा अटकाव करणं, म्हणजे काय अगदी तो कडक नियम नाही, परंतु शक्यतो कोणी जास्त इकडे तिकडे येऊ नये. आणि विवाह आणि इतर जे काय असतील तिथे गर्दीरहित ते कार्यक्रम झाले पाहिजे. अनेक धार्मिक स्थळं जे आहेत ही बंद आहेत. म्हणजे सप्तशृंगीची यात्रा बंद केली किंवा मोठे मोठे जे आहेत देवळं बंद आहेत. चर्चेसने सुद्धा जे आहे त्यांनी सुद्धा ऐलान केलेला आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गर्दी करायची नाही. काही मॉस्कमधून सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की गर्दी करायची नाही. परंतु जिथे अशी गर्दी होत असेल त्या त्या ठिकाणच्या सगळ्या त्या स्थानिक धर्मगुरूंनी सर्व प्रकारच्या सर्व धर्माच्या त्यांनी घरी पूजा. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी येते की सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 22 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांना बंदी आहे. कोणत्याही देशातलं विमान आपल्याकडे येऊ शकत नाही. 22 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांना बंदी घालण्यात आली आहे. कारण आपण जर बघितलं तर फ्रान्स, इटली, त्याचबरोबर चीन आणि दुबई आणि इतरही अशी काही देश आहेत ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त आढळले, तिथून काही भारतीय देखील परतले ज्यांना त्या गोष्टीचा संसर्ग झालेला होता आणि आता त्यांच्यामुळे इतरांना देखील तो होताना दिसतोय. खबरदारीचा उपाय म्हणून एअरपोर्टवरती येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग केली जाते. पण त्याहीपेक्षा आता हा पुढचा महत्त्वाचा निर्णय आहे की 22 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांना आपल्या देशामध्ये येण्यास म्हणजे भारतामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती याबद्दल? जगभरातून भारतामध्ये अनेक विमाने असतात. साधारणतः मुंबई असो या दिल्ली विमानतळ असो, साधारणतः रोज 400 ते 500 विमानं हे परदेशातून असतात. पण आता केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कुठलंही विमान हे भारतात 22 मार्च पर्यंत येऊ शकणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सोबतच 10 वर्षाच्या वयोगटातील जी मुलं आहेत त्या खालील मुलांना घरातून बाहेर पडू नये अशी देखील सूचना देण्यात आलेली आहे. सोबतच 60 वर्षापेक्षा वयोवृद्ध लोकांच्या नावांची नोंदणी केली जात आहे आणि त्यांना तत्काळ कशी वैद्यकीय सहायता देता येईल यासाठी देखील यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. हा केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आहे. पण विमानतळ जे आहे ते आगामी 22 मार्च पर्यंत बंद करण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. 22 मार्चपर्यंत या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण लक्षात घ्या. 3 महत्त्वाचे मुद्दे ज्याची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघताय. एक तर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांना भारतात बंदी करण्यात आली आहे. दुसरी गोष्ट, 10 वर्षांखालील लहान मुलांनी घराच्या बाहेर पडू नये. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरातच राहावं. कुठेही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. खेळण्याकरता मैदानावरती जाऊ नये. आणि 65 वर्षांवरील ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी देखील घरातच थांबावं. कारण 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना या आजाराचा संसर्ग लगेच होऊ शकतो. कारण काही प्रमाणात काय होईना प्रतिकारशक्तीशी याचा संबंध आहे आणि त्या अनुषंगाने या दोन्ही वयोगटामधील लोकांनी घरातच थांबावं, घरातच राहावं. कारण याचा संसर्ग जर टाळायचा असेल तर ही खबरदारी घेतलीच पाहिजे. पुन्हा एकदा आपण या क्षणाची ब्रेकिंग न्यूज जाणून घेतोय. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांना भारतात बंदी करण्यात आलेली आहे. कोणत्याही देशातलं विमान आता हे भारतात येऊ शकत नाही. अर्थात त्याचं कारण आहे कोरोना व्हायरस. तो ज्या पद्धतीने झटपट पसरतो आहे त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल. आणि त्याचबरोबर 65 वर्षांच्या अटीतून लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना वगळण्यात आलं आहे. कारण त्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात, कारण त्या ठिकाणी त्यांची गरज लागणार आहे म्हणून ते तिथे जाऊ शकतात. पण जी तसं बघायला गेलं तर
58 किंवा 59 वर्षांवरील जी लोक असतात ते रिटायर्ड झालेली असतात किंवा रिटायर्ड होऊन सुद्धा जर ते कुठे काम करत असतील वेळ घालवावा म्हणून, तरी त्यांना एक सूचना आहे, त्यांना एक विनंती आहे सरकारच्या वतीने, खबरदारीचा उपाय म्हणून आपण घरातच थांबावं आणि घरात थांबणं फार आवश्यक ठरणार आहे. आणि त्याचबरोबर घरात 10 वर्षांखालील जी लहान मुलं आहेत, बऱ्याच वेळेस शाळांना सुट्टी म्हणून आपण त्यांना खेळण्याकरता मैदानावरती घेऊन जातो, किंवा आता सध्या असं देखील दिसतंय की बरीचशी मंडळी ही कोकणाकडे किंवा समुद्रकिनारी किंवा तत्सम आपल्या गावी सुट्टी आहे म्हणून धाव घेताना दिसत आहेत. पण घराच्या बाहेर पडू नका. ही जी सुट्टी आपल्याला देण्यात आलेली आहे ती अर्थातच आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजाराचा संसर्ग होऊ नये किंवा आपण त्या लोकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी म्हणून ही सुट्टी देण्यात आलेली आहे. म्हणून घरात थांबा, आपल्या मुलांची काळजी घ्या आणि त्याचबरोबर वृद्ध व्यक्तीने देखील घरात थांबावं. म्हणून 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना घरात थांबण्याचे आदेश देण्यात आले. पण यामध्ये 65 वर्षांवरील लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना वगळण्यात आलेलं आहे. झेबा वारसी आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. झेबा, क्या जानकारी इस बारे में? जानकारी अभी इस वक्त ये आ रही है कि सरकार ने एक इंफॉर्मेशन डाल दी है बाहर पब्लिक डोमेन में, कंफर्म कर दिया है कि 22 मार्च से लेकर एक हफ्ते तक सारे इंटरनेशनल कमर्शियल फ्लाइट ऑपरेशन सस्पेंडेड रहेंगी। कोई भी इंटरनेशनल फ्लाइट इंडिया में लैंड नहीं करेगी। जो भी पहले से शेड्यूल्ड फ्लाइट थी, चाहे वो कोई भी कंट्री से इंडिया आ रही हो या इंडिया से कोई और कंट्री जा रही हो, वो सारी फ्लाइट्स अभी सस्पेंडेड रहेंगी 22 मार्च से लेकर एक हफ्ते तक। ये जो सर्कुलर आया है ये ऑफकोर्स कोरोना वायरस की एपिडेमिक को रोकने के लिए गवर्नमेंट के स्टेप्स है। सरकार बार बार ये कह रही है कि पैनिक करने की कोई जरूरत नहीं है, ये सारे बस एक तरह से प्रिकॉशनरी मेजर्स है ताकि हम पहले से ही सुरक्षित रहें, इसलिए ये मेजर्स लिए जा रहे हैं। और भी कई चीजें बोली गई है। रेलवेज और एविएशन मिनिस्ट्री को ये कहा गया है कि जितने भी कंसेशंस हैं अलग अलग कैटेगरीज में, वो कंसेशंस को अभी के लिए सस्पेंड कर दिया जाए ताकि लोगों को ये एनकरेजमेंट हो, लोग ये सोचे कि उन्हें ट्रैवल नहीं करना चाहिए, क्योंकि कई बार सरकार कह चुकी है कि जब तक ये बहुत ही ज्यादा जरूरी ना हो ट्रैवल आप अवॉइड करें। तो ये एक और डायरेक्शन है जो सरकार ने दिया है। सरकार ने स्टेट गवर्नमेंट को ये भी कहा है कि जितने भी प्राइवेट सेक्टर के एम्प्लॉयज हैं उनको वर्क फ्रॉम होम दिया जाए ताकि कम से कम लोग, सिर्फ इमरजेंसी सर्विसेज वाले जो जिनके लिए बहुत बहुत जरूरी है कि वो काम करे, सिर्फ वो ही काम करे, बाकी सारे प्राइवेट सेक्टर एम्प्लॉयज घर से ही काम अपना करे। इसके डायरेक्शंस भी सेंट्रल गवर्नमेंट ने, केंद्र सरकार ने अभी सारे स्टेट गवर्नमेंट को बोला है कि वो एनफोर्स करे इस सब चीजों को। तो सबसे बड़ी खबर ऑफ कोर्स इसमें ये आती है कि मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन की तरफ से ये कहा गया है कि 22 मार्च से अगले एक हफ्ते तक कोई भी इंटरनेशनल फ्लाइट ऑपरेशंस इंडिया में नहीं होंगे। उसके अलावा जिन लोगों की उम्र 65 साल से ज्यादा है और जो बच्चे 10 साल की कम उम्र वाले हैं, इन लोगों को कहा गया है कि वो घर के अंदर ही रहें, क्योंकि यही लोग हैं जो सबसे ज्यादा प्रभावित हो सकते हैं कोविड-19 कोरोना वायरस से। तो इसलिए सरकार ने ये एडवाइस किया है कि जो 65 इयर्स के अबाव है, सीनियर सिटीजन्स है और जो 10 साल से छोटी उम्र के बच्चे हैं, ये लोग घर के अंदर ही रहें और घर से बाहर ना निकले। अभी 8 बजे प्रधानमंत्री खुद इस बारे में और ज्यादा बात हमें बताएंगे। उनका नेशन को एड्रेस होगा 8 बजे, बट ये अभी इस वक्त केंद्र सरकार के जरिए से हमें पता चल रहा है। धन्यवाद झिबा इस पूरी जानकारी के लिए. तर सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आणखी 2 महत्त्वाच्या सूचना आहेत सरकारच्या वतीने की 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींनी खरं तर घरातच थांबायचे, कारण ते या कोरोना व्हायरसने लवकर प्रभावित होऊ शकतात, त्यांना लवकर या गोष्टीचं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ही सूचना आहे. त्यामुळे घरात थांबा आणि यातच 65 वर्षांवरील लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना वगळण्यात आले हे देखील लक्षात घ्या, कारण तातडीच्या सेवेमध्ये ही सगळी लोक येतात म्हणून त्यांना या सूचनेतनं वगळण्यात आलेलं आहे. आता या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. 65 वर्षांच्या अटीतून लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना वगळण्यात आले, कारण ही लोक काम करण्यासाठी किंवा अत्यावश्यक सेवेत असल्या कारणाने त्यांना तिथे उपस्थित राहणं किंवा लोकांच्या सेवेकरता म्हणून उपस्थित राहणं आवश्यक आहे, म्हणून त्यांना वगळण्यात आलेलं आहे. पण 10 वर्षांखालील लहान मुलांना घरात राहण्याच्या सूचना आणि त्याचबरोबर 22 मार्चपर्यंत एकही बाहेरच्या देशातली फ्लाईट आपल्याकडे येऊ शकत नाही. सगळ्या देशांमधल्या फ्लाईट्सला आपल्याकडे बॅन करण्यात आलेलं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर अधिक काय अपडेट आपल्या हाती येते हे आपण जाणून घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18.